प्रेम. आजचा विषय आहे प्रेम. ज्यांनी कोणी प्रेम केलं असेल त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. प्रेम हे एकदाच होतं का नाही हे माहिती नाही, पण प्रेम जेव्हा होतं ना तेव्हा ते खूप निरागस असतं. जिथं खरं प्रेम येतं, जिथं निरागसपणा येतो, तिथं काळजी येते, तिथं अपेक्षा येतात आणि तिथं भावना येते. पण ज्यावेळेस आपण प्रेमात असतो त्यावेळेस आपल्याला प्रेमाशिवाय दुसरं काहीच हवं नसतं, फक्त प्रेम पाहिजे असतं. पण तेवढंच प्रेम समोरचा व्यक्ती पण आपल्यावर करतो का नाही हे पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांवर प्रेम करतात, पण मुलगा प्रेम करतो आहे आणि मुलगी प्रेम करते, तर दोघांच्या प्रेमामध्ये फरक काय? का मग त्यांचं शेवटपर्यंत नातं टिकत नाही? का त्यांच्यामध्ये भांडणं होतात? आणि सध्याच्या कंडिशनमध्ये तर प्रेमाची नाती खूप तुटतात. असं होण्याचं काय कारण आहे? कारण की प्रेम ही तर खूप निरागस भावना आहे. खूप वर्ष प्रेम असून पण नातं तुटलं, ह्याचं कारण काय आहे हे अजूनपर्यंत त्या व्यक्तीला पण समजलेलं नसतं, तर बाकीच्यांना काय समजणार आहे? प्रेम ही भावना जगण्याची आहे. प्रेम हा क्षण जगण्याचा आहे. प्रेम ही खूप सुंदर भाषा आहे, पण जी ज्याला समजली त्याला समजलेली आहे, नाहीतर काहीच नाही आहे. प्रेम झाल्यावर लग्न होतं तेव्हाच खरं प्रेम असतं असं सुद्धा नाही आहे. प्रेम असल्यावर आपला व्यक्तीसोबत जो आहे तो सुखी राहणं खूप महत्त्वाचं आहे. भले तुमचं त्यासोबत लग्न झालेलं असलं किंवा नसलं तरी तो आनंदी आहे, तो सुखी आहे, ही भावना जाणून घेणं आणि त्याच्यासोबत कायम त्याच्या नकळत उभं राहणं मागं, ही भावना म्हणजे खरं प्रेम असतं. आणि प्रत्येक वेळेस मुलगीच चुकीची असते किंवा मुलगा चुकीचा असतं असं नाही आहे. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळं असू शकते, पण सांगायचं एवढंच आहे, मुलगा टिकून राहिला, मुलगी टिकून राहिली आणि दोघांचं खरं जर प्रेम असेल तर त्यांचं लग्न होतंच. आणि जरी झालं नाही तरी त्यांना कोण ना कोणतरी आयुष्यात असा व्यक्ती येतो, जसं आपण म्हणू शकतो की देवच पाठवल, की तो त्यांचा खरं प्रेम करणारा व्यक्ती असतो. आणि कधी पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करा, कारण आपण तर कोणावर पण प्रेम करू शकतो, पण आपल्यावर जो व्यक्ती प्रेम करतो ना, आपली जो काळजी घेतो ना, तो व्यक्ती आपल्याला कधीच सोडून जात नाही आणि त्या नात्यात कधीच दुरावा येत नाही, कारण तो व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असतो. त्याच्यामुळं आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना कधी विसरू नका आणि कायम आनंदी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.